पुण्याजवळच्या भुकुम गावातील हगवणे कुटुंबाचे हे घर. पुण्यातल्या चांदणी चौकापासून 8 किलोमीटर अंतरावरती असलेलं चांदणी चौकातून आपण ताम्हिणी घाटाकडे जायला निघालो की हे भुकुम गाव आहे. आणि जो महामार्ग आहे या महामार्गापासून 30 ते 40 फूट अंतरावरती असलेलं हे बैठक घर. समोर असलेली ही शेती. 28 एप्रिल 2023ला शशांक आणि वैष्णवी यांचं लग्न झालं आणि ह्या घरची सून म्हणून वैष्णवी या घरामध्ये आली. खरं तर सुनेला लक्ष्मी मानलं जातं, पण हगवणे कुटुंबाला या लक्ष्मीची कदरच नव्हती. तर वेगळ्या प्रकारची लक्ष्मी, ज्याला पैसा आपण म्हणतो ना, या पैशाची त्यांना हावच होती. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून वैष्णवीचा त्यांनी छळ सुरू केला होता. पैशांच्या हव्यासापायी एका आईची आणि एका मुलाची ताटातोड झाली. 9 महिन्याच्या लेकराला तिच्या आईच्या मायेला पारखं व्हावं लागलं. अमानवीय छळामुळे क्षणभराच्या आत पत्नीनं अनंत काळाच्या मातीवर मात केली आहे. चिमुकल्याला पोरकं करताना आईच्या मनाची काय घालमेल झाली असेल बरं, हे ऐकूया. बाळाशी आईचा हा काल्पनिक संवाद. बाळा, मी तुझी आई बोलतीये. माझ्या पोटी जन्म घेऊन कालच तू 9 महिने पूर्ण केले. आई म्हणून अजून तुझी हाकही नाही ऐकली रे. मी कसं सांगू दूध पिणाऱ्या माझ्या तानुल्याला. सोडून जाताना माझ्या मनाला किती किती वेदना झाल्या असतील. कसं सांगू मी तुला. पुन्हा मी तुला कधीच दिसणार नाही. दुधासाठी व्याकुळ तुला आईच्या पदराखाली आता कधीच येता येणार नाही. माझा छकुला, माझं सोनूला. माझी हाक तुला कधीच ऐकू येणार नाही. माझ्या पसंतीने केलेली तुझ्या वडिलांची निवड सगळं काही स्वप्नवत असेल असं वाटत होतं रे. पण हळूहळू एका एका स्वप्नाचा चक्काचूर होत होता. माणसातलं अमानवी रूप बघत असताना दिवसागणिक मी गळून पडत होते. अनन्वित मानसिक छळ ज्यांना आपलं म्हणत होते त्यांनी शरीरावर जशा वेदना दिल्या तसे मनावर आसूड ओढले. हव्यासाला पुरेशी पडण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करत होते, पण तो हव्यास मानवी सभ्यता संपतच नव्हता. परिस्थिती जुळवत आयुष्य कंठत होते. पण एक दिवस आशेचा किरण निर्माण झाला. माझ्या आयुष्यात आता तुझ्या रूपाने काहीतरी बदल होईल. तुझ्या येण्यानं उद्ध्वस्त झालेला माझा सुखी संसाराचा स्वप्न मी पुन्हा एकदा विणू लागले. तुझा जन्म आणि माझ्या छळाचा अस्त या आशेवर पुन्हा जगण्याची उमेद आली. माझा बाळ तू जन्माला आला, पण चारित्र्यावर शिंतोडे उडवत तू आमचा असण्यावरच प्रश्न निर्माण केले रे. पुन्हा तोच छळ, तीच दशा. खूप खूप सहन केलं. ज्यांना आपलं म्हटलं ती माणसं मला मरणाकडे लोटत होती, पण प्रत्येक वेळी तुझ्याकडे बघून मी दिवस ढकलत होते. एकीकडे शरीरावरचे वळ आणि मनावरचे आसूळ रोज झेलत होते. फक्त तुझ्यासाठी तुझ्या बाललीलांनी मन रमत होते. पण तो दिवस उजाडला. मला काही सहन होणं शक्य नव्हतं. मी नाही तुझा विचार करू शकले. ज्या हाडामासाच्या गोळ्याला मी जन्म घातला त्याचा विचार मला मागे खेचू शकला नाही. मी पूर्णपणे हरले होते. तुझ्या भुकेसाठी माझा पान फुटू शकत नव्हता. टोकाचं पाऊल उचलताना प्रत्येक क्षणी तुझं हसणं, तुझं रडणं सगळं कानावर पडत होतं. पण मी नाही थांबू शकले स्वतःला. तुला एकदा शेवटचं घट्ट धरून बसावंसं वाटलं मला क्षणभर. माझ्या छातीला बिलगून तूही आयुष्यभरासाठी शेवटचं का होईना एकदा तरी माझ्या आईपणाचा पाझर अनुभवावं असं वाटलं. भोगलेल्या वेदनापुढे क्षणभराच्या पत्नी असण्यावर माझ्या अनंत काळाच्या मातेवर मात केली. प्रिय बाळा, तुला आता आयुष्यभर तुझ्या आईविना काढायचं आहे. माझ्या कुशीशी मायेची ओढ तुला आता मिळणार नाही. पण एक सांगते बाळा तुला, आता आयुष्यभर माणसातल्या पाशवी वृत्तीसोबत लढायचंय. हे करत असताना एक लक्षात ठेव, ज्या गर्भातून आपण 9 महिने वाढलो त्या मातृत्वाचा नेहमी सन्मान कर. स्त्री मग कुणीही असो, सदैव तिचा आदर कर. बाईचं मन हे मोठं असतं रे. तिचे विचार अवघं विश्व सामावून घेण्याची ताकद असते. उद्या तूही मोठा होशील, लग्न करशील, पण आपल्या जोडीदाराचा आदर कर. पत्नी नाही, सहचरिणी आहे याचा नेहमी भान ठेव. माझ्या आईपणाला अभिमान वाटेल असंच वाग. 9 महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली. पण मी खरंच आत्महत्या केली का, की मला त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं? आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. आणि मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आमच्या दोघांची ओळख झाली.
त्यानंतर त्या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झालं. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे माणूस, त्यामुळे रुबाबदार. पण मी मात्र फक्त शशांकला बघूनच त्याच्या प्रेमात पडले होते. माझे वडील अनिल साहेबराव कसपटे. आम्ही तसे श्रीमंत, पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमी. माझ्या वडिलांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं. जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांचं म्हणणं होतं की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत, त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असे मला वाटते. परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये जणू वेडीच झाले होते. मला शशांकशिवाय दुसरं कोणीही दिसत नव्हतं. माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवात केली होती. तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचा आणि लग्न करण्याचा विचारही केला होता. जेव्हा माझ्या वडिलांना हे कळलं तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घराण्याची अब्रू जाऊ नये म्हणून माझं लग्न शशांकबरोबर लावून देण्याचं ठरवलं. 24 एप्रिल 2021ला आमचे लग्न झाले. त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती की ती ऐकून तुम्ही देखील कदाचित चकित व्हाल. 51 तोळे सोनं, फॉर्च्युनरसारखी महागडी गाडी, चांदीची भांडी आणि सोबतच सुसगावमधील सनीवर्ल्डमध्ये शाही पद्धतीने लग्न लावून दिलं. माझ्या आनंदासाठी माझ्या आई वडील सारं काही करत होते. पण लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासरच्यांनी भांडण काढलं. तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासरच्यांची माफी मागितली, तेही कारण नसताना. पण आता मात्र हे नेहमीचं होऊ लागलं होतं. दिवसामागून दिवस जात होते. आमच्या लग्नाला 6 महिने झाले होते. त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले. त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरून चांदीच्या गौरी आण असे मला सांगितले. सासूबाईंची मागणी जेव्हा मी माझ्या आईला सांगितली तेव्हा आई म्हणाली, आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात, मग चांदीच्या कशाला हव्यात. पण तरीही सासूबाईंनी मात्र हट्ट सुरूच ठेवला. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या. खरं तर लग्नात देखील सासरच्यांनी आम्ही राजकारणातील मोठी माणसं आहोत. या समाजात आमची प्रतिष्ठा खूप आहे. मोठी मोठी लोक लग्नाला येतील, त्यामुळे लग्न चांगलं झालं पाहिजे, हुंडा जास्त मिळाला पाहिजे. लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे. मोठे मोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धुमधडाक्यात लग्न व्हायला हवं. कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हतं. परंतु माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी सारं काही केलं होतं. आता तर ते माझ्या सासरच्या लोकांना सगळ्या अटी एकामागोमाग एक मान्य करत होते. परंतु आता नवरा सोडून घरातील सासू सासरे यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल मला जाणवायला लागला होता. या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी नणंद करिश्मा. ती तर नणंद या नावाला जणू काळिंबच होत आहे. तिला तिच्या वहिनीनं चांगलं राहिलेलं पटतच नव्हतं. ती सतत माझ्या सासूबाईंना चुगली लावायची. काम करत असे जर माझ्याबरोबर माझी सासू चांगली बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी तिला ती आवडत नसे. ती लगेचच भांडायला सुरुवात करत असे. पण हे मात्र ती कदाचित विसरत होती. एक स्त्रीची शत्रू कशी असू शकते हा प्रश्न मला नेहमी पडत असे. करिश्मा माझी नणंद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक देखील खूप त्रास देत असे. ती जुन्या लोकांची म्हण आहे ना, ज्या घरात नंदेचा वास तिथे घराचा नाश. अशी नणंद कधी कुणालाही भेटू नये अशीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करेन. आता शशांक तर माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या वाढतच चालल्या होत्या. तो कधी ₹1,00,000 तर कधी ₹2,00,000 असा सतत माझ्या मागे मागे लागत असे. तर कधी ब्रँडेड 1,50,000चं घड्याळ, नवऱ्यासाठी कधी महागडा गॉगल, तर कधी 2,00,000चा फोन. त्याच्या मागण्या हळूहळू वाढतच चालल्या होत्या. पण माझ्यासाठी आईवडील त्या सर्व काही मागण्या पूर्ण करत होते. सततच्या या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती ढासळू लागली होती. मी आता माहेरी नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागले होते. ते लोक मला त्रास देतात असं मी म्हणू लागले होते. माझ्या मामाला मी एकदा सांगितलं, मामा, शशांकसोबत माझा निर्णय चुकीचा होता. पण आता काही हातात राहिलं नव्हतं. एकतर मी प्रेमविवाह केला होता. त्या सासरची मंडळी मला असा त्रास देत होती, काय करावं हे कळतच नव्हतं.
त्यातच आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं. मला दिवस गेले. मी आनंदाने ही गोष्ट शशांकला सांगितली, परंतु शशांकनं माझ्या चारित्र्यावरती त्याच्या बहिणीचं ऐकून संशय घेतला. हे मूल माझं नाही असं तो मला म्हणू लागला. आता मात्र मला काय करावं ते समजेना. आपण ज्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून या घरात आलो तोच नवरा आपल्या चारित्र्यावरती संशय घेत आहे. या गोष्टीचा मला खूप मोठा धक्का बसला. गरोदरपणामध्ये तर माझी नणंद आणि माझी सासू माझ्या तोंडावरती देखील थुंकत असत. खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता. पण शशांकनं जेव्हा मला असं पाहिलं तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले. तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या, आम्हाला नांदवायची नाही असे माझ्या आईवडिलांना म्हणाले आणि मी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आली आणि माझ्या वडिलांना म्हणू लागली, माझी चूक झाली की मी त्यांच्यासोबत लग्न केलं, आता मी परत जाणार नाही. परंतु मी गरोदर होते. माझ्या वडिलांना यांना माझा संसार वाचवायचा होता. आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. इतकं मोठं लग्न झालं. मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली इज्जत का जाईल, आपली सगळी अब्रू धुळीला मिळेल, भाऊबंदकीमध्ये प्रतिष्ठा कमी होईल, आपल्या मुलीचं पुढे कसं होईल. म्हणून वडिलांनी मला समजावलं, आता तू गरोदर आहेस बाळा, बाळ झाल्यावरती हे लोक नक्कीच बदलतील. असे विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस. शशांक तुझ्यावरती प्रेम करतो असे समजावून वडिलांनी मला परत सासरी पाठवले. माझ्या सासूबद्दल आणि नवऱ्याचे पाय पकडले. माझ्या वडिलांनी माझ्या मुलीला समजून घ्या, तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितलं. त्यांची माफी मागितली. परत धुमधडाक्यामध्ये डोहाळे जेवण झालं. त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं. 9 महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला. बाळ झाल्यावर एखादा महिना वातावरण चांगलं होतं. सासू लाड करायला लागली. लगेच सासूचे कान माझी नणंद भरू लागली. इतके लाड करू नको, तिला डोक्यावर बसवू नको असे म्हणायला लागली. मी सगळ्यांचा त्रास सहन करत होती. माझ्या घरात 3 मोलकरणी होत्या, तरी माझी सासू मला काम करायला सांगत असे. एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे 1 वर्ष माझ्या लग्नाला झालं होतं, पण तरीही माझ्या नवऱ्यानं मला माझ्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं. माझ्या भावाची बायको चांगली नाही, ती भांडखोर आहे असं तो म्हणत असे. शशांकने मला तिच्यापासून दूर ठेवलं होतं आणि मी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती की बोललीही नव्हती. आता मात्र मला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले. माझ्यासारखाच त्रास या लोकांनी तिला पण दिला असेल का? ती आता पोलिसांना सांगते की आहे की तिला देखील माझ्या सासरच्यांनी असेच त्रास दिले होते. एकदा तर काहीतरी भांडणामध्ये तिला माझ्या सासऱ्याने आणि नवऱ्याने मारहाण देखील केली होती. तिने या लोकांविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्याचा प्रयत्न केला होता, पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार पोलिसांनी घेतली नव्हती. आपापसात मिटवून घ्या असे सांगून तिला परत पाठवण्यात आले होते. म्हणून ती या लोकांपासून दूर राहते हे मला आता समजले. या अगोदर देखील जर मी या विषयावरती शशांकशी बोलायला गेले तर तो नेहमी मला दमदाटी करत असे, शिवाय मारहाण देखील करत असे. तो मला फक्त माहेरून पैसे आणायला सांगत असे आणि मी सुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत असे. माझे वडील सुद्धा मुलीला त्रास नको म्हणून मी जे मागेन ते मला देत होते. त्यांची फक्त एकच इच्छा होती की आपल्या मुलीचा संसार सुखाचा होताना पाहायचा. हळूहळू माझं बाळ 6 महिन्यांचं झालं, पण माझा हा त्रास मात्र काही कमी होत नव्हता. बाळाकडे पाहून मी सारं काही सहन करत होते. आज नाही तर उद्या ही परिस्थिती बदलेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल ही एकच आशा मनाशी बाळगून होते. बाळाकडे पाहून मी जगत होते, परंतु माझी नणंद सासू मला खूप त्रास देत होते. आमच्या घरातून निघून जा, आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो असे म्हणत होत्या आणि त्यांची ही साथ शशांक देत होता. चारित्र्यावरती वारंवार संशय घेत होता. मी या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी वडिलांना सांगितलं, मला इथे राहायचं नाही. त्यांनाही माझी होणारे हाल दिसत होते, त्यामुळे त्यांनी देखील यातून काहीतरी मार्ग काढू असे मला सांगितले. पण त्याच वेळी शशांकनं माझ्या वडिलांना 2 कोटी रुपये द्या
मला प्लॉट घ्यायचा आहे असे सांगितले तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे सांगितले. शशांक तिथून रागातच निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो माझ्यावरती काढू लागला. मला रोज मारू लागला. मला रडू येत होतं. मी माझ्या मैत्रिणीला फोन करून मी खूप खूप मोठी चूक केली आहे हे सांगत होते. जर मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या जागेवरती लग्न केलं असतं तर आज कदाचित माझे हाल झाले नसते असे मला आता सारखे वाटू लागले होते. म्हणत होती मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे लग्न केलं. माझ्या चुलत भावाचं लग्न होतं तेव्हा शशांकला त्यांनी कपडे आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी घेतली होती. तो दिवस माझ्यासाठी जणू काळच बनून आला होता. मी स्वतःला संपवले होते. माझ्या आईवडिलांना कळवण्यात आले. माझ्या आईवडिलांना नव्हे तर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आले होते. माझे आईवडील, नातेवाईक तसेच दवाखान्यात आले. पण मी मात्र निश्चितपणे पडलेले होते. माझ्या आईवडिलांनी डॉक्टरांकडे माझ्या तब्येतीविषयी विचारणा केली. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जे सांगितले ते ऐकून ते कोसळलेच, कारण माझा श्वास थांबला होता. तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेले निशाण दिसले, जखमा दिसल्या, डोक्याला मारलेलं दिसलं आणि आपल्या मुलीने गळफास घेतला नसून तिचा या हगवणे परिवाराने खून केला असा आरोप माझ्या वडिलांनी लावला. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळेच मुलीचा जीव गेला असा आरोप माझ्या वडिलांनी केला. विजय हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासानं झाला होता. माझ्या मृतदेहावर वरती धारदार वस्तूवर वार केलेल्या खुणा जखमा आढळून आल्या. हे सगळं बघून माझ्या वडिलांनी माझा नवरा शशांकवरती मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आणि सगळ्या चौकशीत पोलिसांनी माझी नणंद, सासू, नवरा यांना अटक केली. परंतु माझे सासरे फरार झाले होते. 16 मे 2025 रोजी ही घटना घडली आहे. या सगळ्याचा जाचाला त्रास होऊन अखेरीस मी देवाकडे गेली. परंतु माझं 9 महिन्याचं बाळ या हगवणे कुटुंबानं तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिले. परंतु आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करू दिला. तिला समजावले, नांदायला पाठवले. याचाच फायदा त्या लोकांनी घेतला. त्यांनी जे मागेल ते आम्ही त्यांना वेळेवर पुरवलं म्हणून त्यांनी आमच्या मुलीला संपवलं. परंतु आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडे राहावा, त्याचा सांभाळ आम्ही करू असे रडून रडून माझे वडील म्हणत होते. माझे बाळ कुठे आहे त्याचा तपास लागत नव्हता. माझ्या मृत्यूनंतर माझे 9 महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासऱ्यांनी सोपवले होते, जे आता सुखरूपपणे माझ्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले होते. आपली लेक जणू आपल्याकडे परत आली आहे असा आनंद माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कोणती आई अशी आहे की जी आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेल? सासरची माणसं ही वयाला ती आपल्या बाळाला त्यांच्याकडे सोपवून स्वतःही जग सोडून जाईल का? माझ्या जाऊबाईंनी वेळेवरती निर्णय घेऊन त्या बाजूला झाल्या म्हणून आज सुरक्षित आहेत. त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून त्या सर्व काही करू शकल्या. पण माझ्याकडे तर हा पर्यायच नव्हता. माझा नवरा शशांक हा तर फक्त बहीण आणि आईवडील यांच्या म्हणण्यानुसार वागणारा होता. आज जर तो माझ्या बाजूने उभा राहिला असता तर मीही आज माझ्या मुलासोबत असते. त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असं पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे. परंतु त्यांना शिक्षा होईल का? की नेहमीप्रमाणे ही केसही दाबली जाईल? आजच्या विज्ञान युगातही हुंडा मुलीचा जीव घेतो आहे. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकेल? आज माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये असे मला वाटत आहे. मला एकच सांगावेसे वाटते, मुलींनी आपल्या आईवडिलांचे म्हणणे मानले पाहिजे. कारण आपण घेतलेले सर्वच निर्णय योग्य असतात असे नाही. आज माझ्या मुली एका चुकीच्या निर्णयामुळे मला माझा जीव गमवावा लागला, तेही माझ्या तानुल्या 9 महिन्याच्या बाळाला सोडून. पैसेवाला जावई भेटला म्हणून बाप सर्व गावाला सांगत होता. पण 1 वर्ष होऊन पण मुलीच्या चेहऱ्यावर आनंद काही दिसत नव्हता. कटू आहे पण सत्य आहे. मुलीला मिळणारा तिचा साथीदार हा खूप पैसेवाला आहे म्हणून तो तिला सुखात ठेवेल असे आपण जे समजतो ते मात्र या प्रकरणामुळे तुम्हाला आता कळलेच असेल.
की किती चुकीचे आहे. मुलीच्या सासरची माणसं पैशाने श्रीमंत नसली तरी चालतील, पण मनानं मात्र श्रीमंत असली पाहिजेत. तेव्हाच त्यांचा संसार सुखाचा होत असतो. ही गोष्ट आता मला कळली आहे, तीच मी तुम्हाला देखील सांगत आहे. दुसरी गोष्ट, जर प्रेमविवाह करत असाल तर हुंडा अजिबात देऊ नका. सासरच्या माणसांना एकदा चटक लागली की ते पिच्छा सोडणार नाहीत. सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असे पण आता सर्वच म्हणत आहेत, पण त्यांना शिक्षा अशी झाली पाहिजे की त्या शिक्षेला ऐकून पाहूनच पुढील कोणतीही सासू सुनेला असा त्रास देणार नाही. सासरच्या माणसांनी हा विचार नेहमी करावा की आज तुम्ही एखाद्याच्या मुलीला तुमची सून म्हणून त्रास देत आहात, पण उद्या तुमची मुलगी देखील दुसऱ्याच्या घरामध्ये सून बनून जाणार आहे. देवाच्या न्यायालयात तर ह्या नराधमांना शिक्षा मिळणारच आहे, पण या जनतेच्या न्यायालयात देखील त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे अशी मी अपेक्षा करते. आज माझ्या बाळाकडे पाहण्यासाठी माझे आईवडील, माझे नातेवाईक आहेत, पण माझं लेकरू एका आईच्या मायेपासून मात्र कायमच पोरकं झालंय. देवा, अशा नराधम लोकांना तू या पृथ्वीवर कशाला जन्माला घालतोस? त्यांना देखील कठोरामधील कठोर शिक्षा दे. आज माझे लेकरू माझ्या विना तडफडत आहे, आई आई म्हणून साथ घालत आहे, पण मी मात्र त्याच्या या हाकेला हो देऊ शकत नाही. उद्या राजकीय दबावाखाली ही लोक केस बंद करतील, पण बंद करू देऊ नका. मला न्याय मिळवून द्या. माझ्या आईवडिलांच्या मागे उभे राहा. उद्या माझ्यासारखीच तुमची मुलगी, तुमची बहीण वैष्णवी हगवणे किंवा अक्षता म्हात्रे होता कामा नये. याचा विचार आता तुम्हालाच करायचा आहे. या नराधमांना काय शिक्षा झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.